फ्रेंड्स, तर आजचा व्हिडिओ आपल्या लेडीजसाठी खूप स्पेशल असणार आहे आणि तो असा स्पेशल असणार आहे की बऱ्याचदा काय होतं की म्हणजे ज्या घरी राहणाऱ्या लेडीज असेल त्या पण घरच्या कामांमुळे आणि घरच्या जबाबदाऱ्यांच्यामुळे स्वतःकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही आणि ज्या बाहेर काम करणारे असतात त्यांच्याही बाबतीमध्ये हेच होतं। शिवाय आपण जो सुट्टीचा दिवस काढतो तर सुट्टीच्या दिवशी आपल्याला असं वाटतं फॅमिलीला टाइम द्यायचा असतो, घरातल्या इतर दुसऱ्या गोष्टी करायच्या असतात, तर या सगळ्यांच्या गडबडीमध्ये आपलं स्वतःकडे फार दुर्लक्ष होतं, स्वतःच्या त्वचेकडे स्वतःच्या स्किनकडे खूप जास्त आपलं दुर्लक्ष होतं। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे सगळं घर आणि मुलं आणि बाहेरची सगळी जबाबदारी सांभाळता सांभाळता मी अगदी घरगुती आणि सोप्या पद्धतीने स्वतःची स्किन केअर किंवा स्वतःची काळजी कशी घेते। कारण की हे बघा, घरातली बाहेरची कामं केली म्हणजे थकवा तर येणारच आणि त्या थकव्यातनं थोडासा रेस्ट थोडासा आराम आपल्यालाही हवा असतो। तर आज चला माझ्यासोबत करा तुम्ही स्किन केअर आपली, आणि मी सांगते मी अगदी सरळ सोप्या पद्धतीमध्ये घरगुतीच वस्तू वापरून तुम्हाला घरच्या पद्धतीने 1 तास आपल्या स्वतःसाठी आज आपण काढायचं आहे लेडीजसाठी। कारण की आपण जर रिलॅक्स राहू, आपल्याला जर व्यवस्थित वाटत असेल, आपला जर मूड फ्रेश असेल तर त्याचे परिणाम संपूर्ण घरावर असतात। ही गोष्ट तितकीच खरी आहे, कारण की तुम्ही हा अनुभव बऱ्याच लेडीजला आलेला असेल की जेव्हा घरामधला एखादा पुरुष आजारी पडेल किंवा मुलं आजारी पडतात तर त्यावेळी स्त्री त्यांची काळजी घेऊ शकते, पण ज्यावेळी स्त्री आजारी पडते तर घर फार अस्तव्यस्त होऊन जातं। तर अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःला फिट ठेवणं, व्यवस्थित ठेवणं तितकंच गरजेचं आहे, कारण की तुम्हाला घरचं बाहेरचं सगळ्या धावपळी बघायच्या असतात आणि ज्या लेडीज घरी असतात तर त्यांनीही आपल्या त्वचेची घरगुती अगदी रिलॅक्स वाटेल अशी पद्धतीने आपली काळजी घेणं खूप गरजेचं असतं। तर चला आज मी तुम्हाला दाखवते मी माझी काळजी कशी घेते। तर चला आज आपण सुरुवात करूया आधी पायांपासून, कारण की मी आताच कामावरून आलेली आहे। पायांची फार अशी जळजळ होते आणि दिवसभर उभं राहून काम असतं, थकवा आलेला असतो, तर पायांमध्ये कसं आगार व्हायला लागते, जळजळ होते। तर पायांच्या केअरसाठी कोमट पाणी केलेलं आहे। तर मी आता जरा वेळ 10-5 मिनिटं तरी कोमट पाण्यामध्ये पाय भिजवून घेणार आहे, जेणेकरून माझा जो दिवसभरचा थकवा आहे तो निघून जाईल। तर मी हे बघायचे असं कढईमध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि मस्त रिलॅक्स असं फील येण्यासाठी हे पाय असे पूर्ण बुडतील असं घेतलेलं आहे। तर हे बघा फ्रेंड्स, पायांवर अक्षरशः चपलेचे छापे उमटून गेलेले आहे, म्हणजे काही काही भाग इथे तुम्हाला दिसत असेल काळवंडलेला आहे आणि जिथे जिथे आपल्या चपलीचा पट्टा असतो तर तो भाग आपला पांढरा राहिलेला आहे। अशा पद्धतीने झाले। नेलपेंटही माझी बऱ्यापैकी खराब झालेली आहे। तर मी इथे बघा पाय स्वच्छ करण्यासाठी इथे शॅम्पू टाकलेला आहे आणि कोमट पाण्यामध्ये पाय टाकल्यामुळे मला आत्ताच खूप बरं वाटायला लागलेलं आहे। किमान 10 मिनटं तरी असेच पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवायचे, कारण की त्यानंतर आपली जी स्किन आहे पायाची तर ती थोडीशी नरम पडेल आणि नखाच्या अवतीभोवतीची जी काही घाण असेल तर तीही फार व्यवस्थित पद्धतीने होईल आणि टाचांमधली टाचाही आपल्या फाटायला लागलेले असतात तर तिथे धूळ माती वगैरे पडते तर तीही धूळ माती आपल्याला काढायला खूप सोपी जाईल। त्यामुळे मी 10 मिनटं असेच माझे पाय मस्तपैकी भिजवून ठेवणार आहे। तर हे बघा 10 मिनटं व्यवस्थित माझे पाय पाण्यामध्ये मी बुडवून ठेवलेले होते आणि पाणी बघा आता काळपट व्हायला लागलेलं आहे आणि माझ्या पायाची जी त्वचा आहे तर तिचाही तुम्हाला कलरमध्ये थोडासा फरक दिसत असेल तर बघून घ्या। हे बघा म्हणजे एकाच पायाचा डिफरन्स दाखवते। हे बघा थोडंसं ब्रश केलेलं आहे, कारण की ज्यावेळी आपली त्वचा मऊ होते तर ऑटोमॅटिकली तिच्यातला थोडासा काळपटपणा बाहेर निघायला लागतो आणि मी हे ब्रशने असं व्यवस्थित पद्धतीने बघा जुना जो काही आपला ब्रश असेल ना जो आपण टाकून दिलेला आहे तर त्या ब्रशने आपल्या नखांचे असे काणे कोपरे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे। आपल्याला सगळे घाण बाहेर निघून जाते। आता बघा आता माझ्या हे दोन्ही पायांमधला डिफरन्स तुम्हाला दाखवते। या पायावर बघा आताही चपलेचा पट्टा आहे आणि ह्या पायावर अजिबात नाही आहे, कारण की 10 मिनटं पाण्यामध्ये भिजवल्याच्या नंतर ना स्किन आपली नरम होते आणि नरम झाल्याच्या नंतर व्यवस्थित पद्धतीने ती घाण जी काही असते ती निघून जाते। तर हे बघा फ्रेंड्स, आपल्या तळपायाची जी स्किन असते तर ती थोडीशी रफ असते आणि हे बघा धूळ मातीमुळे आपल्या पायांना जर जे लोक सॉक्स नसतील वापरत, आता मलाही सॉक्स वापरायला आवडत नाही तर त्यामुळे ना ही स्किन अशी डेड स्किन येऊन जाते इथे। तर मी अशा पद्धतीने हे दगडाचा वापर करून सगळी डेड स्किन काढून घेते आणि मला इतका छान असा मसाजही होतोय। हे बघा फेना घेतलेला आहे मी, फेण्याच्या ह्याच्याने आपल्या टाचेवरची जी काही डेड स्किन आहे तर ती काढून घेते। तुम्ही बघू शकता मी अजिबात सॉक्स वापरत नाही तरी माझ्या पायाला एकही तडा नाहीये, कुठेही क्रॅक गेलेला नाहीये, कारण की मी दर 8 दिवसात एकदा तरी हे असं करत असते।
म्हणजे 8 दिवसातनं किंवा महिनाभरातनं स्वतःसाठी 1 दिवस 1 तास आपल्या स्वतःसाठी. तर हे बघा फ्रेंड्स, आत्ता नुसता एकच पाय साफ केलेला आहे, तर बघू शकता तुम्ही किती फरक दिसायला लागलेला दोघी पायांमध्ये. हे बघा. तर हे बघा फ्रेंड्स, माझे पाय एकदम असे स्वच्छ झालेले आहेत, सगळं काही एकदम व्यवस्थित घासून झालेले आहे आणि गरम पाण्यात ठेवल्यामुळे मला फार रिलॅक्सही फील येतोय. तर चला आपण आता माझ्या पायांना व्यवस्थित इथे मी कोरडं करून घेते. कॉटनच्या कुठल्याही कपड्याने व्यवस्थित आपले पाय स्वच्छ करून घ्यायचे आणि नखांच्या आजूबाजूला असं थोडंसं चोळून घ्यायचे, म्हणजे जी काही उरलेली घाण असेल तर ती घाण पण निघून जाईल. आणि जर कधी डेड स्किन असते, असं आपल्या ह्या बघा इथे जिवाळी असते, ती डेड स्किन असते, तर तीही निघून जाते. तर हे बघा पुसल्याच्या नंतर की ती स्वच्छ आणि सुंदर दिसायला लागलेले आहेत ना पाय. हे बघा, हे झालं. याच्यानंतर आता पायांना आपण व्यवस्थित थोडंसं मॉलिश म्हणून, थोडंसं मॉइश्चरायझर म्हणून आपण हे खोबरे तेल आहे, आपलं जे रेग्युलरचं पॅराशूटचं वापरतो तेच खोबरे तेल आहे, ते घेणार आहे. आणि त्यानंतर असं व्यवस्थित एक मस्तपैकी असा फूट मसाज देणार आहे मी, ज्याने आणखी रिलॅक्स वाटेल. अगदी घरगुती पद्धतीने जरी आपण आपल्या त्वचेची, आपल्या शरीराची काळजी घेतली तरी चालतं. हे बघा, असं असं थोडंसं प्रेस करून, याने ज्या बाहेर घरकाम करणाऱ्या लेडी, तर आपल्याला ज्या लेडीजला घरचं काम, बाहेरचं काम असं दोन्ही काम करावं लागतं आणि शक्यता उभे राहून जिथे काम असतं, तर कंपनीमध्ये बऱ्याचपैकी अशा लेडीजला काम असतं की जिथे उभं राहून काम केलं जातं, तर त्या आपलं सगळं दिवसभराचं प्रेशर पायावर असल्यामुळे पायांचा हा भाग दुखायला लागतो. तर अशा पद्धतीने ज्यावेळी आपण त्याला हे बघा असे पॉईंट रिलीज करतो तर इतकं बरं वाटतं, छान वाटायला लागतं. मला तर इतकं असं मस्त वाटायला लागलेलं आहे ना, माझा सगळा थकवा निघून जातोय. हे बघा, असं व्यवस्थित असं तेलाने आपल्या दोन्ही पायांना मस्तपैकी मॉलिश करून घ्यायचं आहे आपल्याला. चला तर मग फ्रेंड्स, आता आपल्या पायांचं तर व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण जरा थोडंसं चेहऱ्याकडेही लक्ष देऊया, कारण की चेहऱ्यालाही म्हणजे टॅनिंग होतं, कारण की आपलं उन्हामध्ये जाणं होतं. मग काही काही लेडीज असतात ज्यांना अजिबात चेहरा बांधायला आवडत नाही, मलाही नाही आवडत. मी बाहेर जाताना माझा चेहरा कधीच बांधलेला नसतो, त्यामुळे धूळ, माती, ऊन वगैरे ह्या सगळ्यांच्या परिणामाने आपल्या चेहऱ्याची स्किन खूप जास्त डॅमेज होते, डल होऊन जाते. तर त्यासाठी मी सगळ्यात आधी सुरुवातीला गरम पाण्याची वाफ घेते. त्यामुळे काय होईल, जे काही आपल्या चेहऱ्यावर जी खीळ जमा झालेली असते तर ती खीळ बाहेर पडायला व्यवस्थित असं सोपं होईल. आणि त्यानंतर मग आपण ती खीळ बाजूला काढून टाकू आणि आपल्या चेहऱ्याचे जे बारीक छिद्र असतात तर ते मोकळे होतात. तर चला, सर्वात आधी मी 10 मिनिटं आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित सोसावेल इतकी वाफ घेणार आहे आणि मग आपण खीळ काढूया. तर हे बघा, चेहऱ्यावर असं वाफ तयार झालेली आहे आणि त्या वाफेमुळे जे आपले ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स जे नाकाच्या भोवती, इथे कंपाळीच्या जवळ आणि हनुवटीला शक्यता येतात, तर ते काढायला खूप सोपं जातं. तर मी एक असा थोडासा सॉफ्ट असा कपडा घेतलेला आहे आणि त्याने अगदी हळूवारपणे हा अशा पद्धतीने आपला नाकाचा जो पोर्शन आहे किंवा जिथे जिथे खीळ येते तो सर्व काही असा स्क्रब करते, जेणेकरून जी काही ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील तर ते निघून जातील. आणि हे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल, कारण की दिवसभरच्या धूळ मातीमुळे ना, हे बघा, हे असं स्क्रब करून आपल्याला काढायचे. सगळी काही जी काही धूळ माती चेहऱ्यावर आलेली असते दिवसभराची, तर थकवा आहे, घाण आहे, तर ती सगळी अशी रिमूव्ह होऊन जाते, निघून जाते. तर हे बघा, इथे मी थोडंसं असं स्क्रब करून घेते, जो थोडं रफली, म्हणजे आपल्या चेहऱ्याला त्रासही होणार नाही आणि आपल्याला सहन होईल इतक्या पद्धतीने मी अगदी नॉर्मली असं स्क्रब करून घेते बघा. तर हे बघा फ्रेंड्स, नाकावरची खीळ बऱ्यापैकी निघून गेलेली आहे. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जे काही होते, कारण की मला हा नाकाचा जो पोर्शन आहे तो या वाफ घेण्याच्या आधी खूप असा रफ लागत होता, जो आता अतिशय स्मूथ लागतोय, एकदम मऊ लागायला लागलंय मला माझं नाक. तर आता फ्रेंड्स, आपण चेहऱ्यासाठी फेस पॅक बनवणार आहोत. तर फेस पॅकसाठी मी इथे काही सामान घेतलेलं आहे, अगदी घरगुती असं सामान आहे. तर त्यात आहे बेसन पीठ, चिमूटभर हळद आणि कच्चं दूध घेतलेलं आहे. तर हे बघा, मी हे सगळं एकत्र करून व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि एक मस्तपैकी फेस पॅक बनवते आहे, कारण की
हळदीमुळे अँटीसेप्टिक आहे हळदीमध्ये, तर त्यामुळे आपल्या स्किनला येणारे जे काही पिंपल्स वगैरे असतात तर ते नाहीसे व्हायला खूप छान अशी मदत होते. हे बघा फ्रेंड्स, आपलं दूध, हळद आणि बेसन पिठाची एकदम छान असं मस्तपैकी फेस पॅक रेडी झालेला आहे. तर आता हा मी व्यवस्थित पद्धतीने माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करून घेते. बऱ्याचदा फेस पॅक लावताना हे बेबी हेअर जे असतात तर ते आपले मध्ये मध्ये येतात, त्यामुळे मी हा दिदू मनूचा जो काही हेअर बेल्ट आहे तर तो हेअर बेल्ट लावून अशा पद्धतीने त्या केस बेबी हेअर जे आहेत तर त्यांना वर करून घेतलेला आहे. आणि आता मी हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावर लावून घेते, कारण की बेसन पीठ, हळद आणि दूध याच्यामुळे काय होतं माहिती का, आपल्या चेहऱ्याचा जो काळपटपणा असतो तर तो काळपटपणा निघून जातो. हळदीमध्येही अँटीसेप्टिक असतं, तर त्यामुळे आपल्या चेहऱ्याला जे काही पिंपल्स वगैरे येतात तर ते पिंपल्स नाहीसे होण्यासाठी खूप चांगली मदत होते. आणि दुधामुळे आपल्या चेहऱ्याला एकदम असे स्मूथनेस येते. तर त्यामुळे हा फेस पॅक अगदी घरगुती, आयुर्वेदिक आणि खूप छान आहे. तर मी हा फेस पॅक आठवड्यातनं एकदा, ज्यांना वेळ असेल तर त्यांनी आठवड्यातनं दोनदा नक्कीच लावा. ज्या मुली आता लग्नाच्या वयाला आलेल्या आहेत तर त्यांनी हा करायला काही हरकत नाही आहे. म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं ना की बाहेर जाऊन पार्लरमध्ये खर्च करायचा जमत नसेल, वेळ नसेल, तर तशा लोकांनीही हे करायला काही हरकत नाही आहे. कारण की काही काही माझ्यासारखे असतात कंजूस, ज्यांना असं वाटतं की आपण 12 घंटे काम करतो तेव्हा आपल्याला कुठेतरी 500-600 रुपये मिळतात आणि पार्लरमध्ये जाऊन 1-2 तासामध्ये 500-600 रुपये खर्च करायला अफोर्ड करू शकत नाही किंवा ते नको वाटतं. तर तशा लेडीजसाठी हे असं आहे, घरगुती आपण एक दिवस स्वतःसाठी किंवा एका दिवसातला 1 तास आपण स्वतःसाठी काढायचा आणि आपण आपल्या स्किनची व्यवस्थित काळजी घ्यायची. तर चला, आता मी हा फेस पॅक सगळीकडे व्यवस्थित लावून घेते एकदम छान पद्धतीने, असं बघा. तर फ्रेंड्स, माझा फेस पॅक आता व्यवस्थित लावून झालेला आहे. तर मी 15 मिनटं रेस्ट करते आणि हा फेस पॅक व्यवस्थित वाळवून घेते. 15 ते 20 मिनिटांनंतर फेस पॅक व्यवस्थित सुकून गेलेला होता. त्यानंतर मग काढण्यासाठी मी माझा हात आधी ओला करून घेतला आणि ओल्या हाताने चेहऱ्यालाही पाणी लावून घेतलं अलगद अलगद पद्धतीने. हे बघू शकता मी कशा पद्धतीने फेशियलला ज्या पद्धतीने आपण मूसचा वापर करतो तर तशा पद्धतीचा वापर करून मीही माझा फेस पॅक रिमूव्ह करत होती. कोरडा असताना कधीही फेस पॅक असा डायरेक्टली काढायचा नाही, नाहीतर आणखी सुरकुत्या पडण्याची शक्यता असते. तर त्यामुळे मी ओल्या हाताने अलगद 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 जसं मला फेशियल्सच्या मूस असतात तर त्या पद्धतीचा वापर करून मी माझा फेस पॅक रिमूव्ह करत होती. कारण की अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्या चेहऱ्याचं टॅनिंग बाहेर पडतं आणि आपला चेहरा स्वच्छ होतो. त्यानंतर मग व्यवस्थित पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घेतला, कोरडा करून घेतला आणि कोरडा केल्याच्या नंतर बघा किती छान वाटते. आणि आता चला हातांचं काहीतरी करूया. तर हातांसाठी मी आधी इथे माझ्या हातांचं वॅक्स करणार होती. तर ज्यांना कुणाला वॅक्स जमत असेल त्यांनीच करा, नाहीतर बाहेरून पार्लरमध्ये जाऊन करून आणा. पण मला ते जमतं, मी बरेच वर्ष घरीच वॅक्सचं प्रॅक्टिस केलेली आहे, त्यामुळे मग मी घरीच केलं. हे माझं 150 रुपयाचं वॅक्स हिटर आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने मी माझं वॅक्स हिटरमध्ये 80 रुपयाचा डबा आणलेला होता हॉट वॅक्सचा. तर तो जनरल स्टोर्सला अगदी इझिली मिळतो. आणि मग मी वॅक्सने असं सगळीकडे लावून घेतलं. त्यानंतर मग गरम, म्हणजे जितकं आपल्याला सोसावेल तितकं गरम मी लावून घेतलेलं होतं माझ्या हातांना. त्यानंतर मग पट्टीचा वापर करून ते सगळे केस रिमूव्ह केले. तर यासोबत आपल्या हाताचे बारीक केस तर निघून जातात, पण त्याचबरोबर जी काही काळवंडलेली त्वचा असते, डेड स्किन झालेली असते, तर तीही निघून जाते आणि अगदी स्वच्छ मस्त मऊसूद असे हात होतात. तर ज्यांना जमत असेल त्यांनीच ते करा. अजिबात घरच्या घरी हे करण्याचा प्रयत्न करू नका, नाही तर मग याला कधी कधी पिंपल्सही होतात. कारण की याला राईट डायरेक्शन खूप महत्त्वाची असते. जर रॉंग डायरेक्शनने आपली लव उपटली गेली तर आपल्याला त्रासही होऊ शकतो. त्यामुळे हे करण्याच्या आधी एकतर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तरच हे करा, अन्यथा करू नका. पण मला बरेच वर्ष सवय झालेली आहे, त्यामुळे मग मी हे करत होती. हे बघा फ्रेंड्स, काल बेसन पीठ लावलेलं होतं तर किती छान असं मस्त ग्लो आलेला आहे, व्यवस्थित असा छान चेहरा झालेला आहे. म्हणजे रोजची जी धूळ माती होती ती सगळी निघून गेलेली आहे. काल रात्री बराच उशीर झालेला होता आणि अंधारही होतं, म्हटलं अंधारामध्ये व्यवस्थित चेहरा क्लीन असा दिसणार नाही. तर त्यामुळे मी तो व्हिडिओ रात्रीच न बनवता आत्ता हा सकाळी बनवते, कारण सकाळी व्यवस्थित आंघोळ केलेली होती. तर आंघोळीनंतर जे काही आजूबाजूला कॉर्नरला बेसन पीठ असतं ते पण सगळं निघून गेलेलं आहे. तर इतकं छान असं मस्त ग्लो आलेला आहे. आठवड्यातनं 2दा
असं करायला अजिबात हरकत नाही. आठवड्यातनं किमान 2दा तरी तुम्ही चेहऱ्याला बेसन पीठ लावलं तर आपला जो ओरिजिनल कलर आहे तो टिकून ठेवतो. जे काही धूळ मातीने आपल्या चेहऱ्यावर एक थर बसलेला असतो तो थर निघून जातो. तर असं नक्कीच करायला काहीच हरकत नाही, खरंच करू शकता. आणि आता चेहऱ्यानंतर हातही बघा, काल वॅक्स केलेलं होतं, घरच्या घरीच केलेलं होतं मी. तर हे बघा किती छान आणि क्लीन हात दिसायला लागलेले आहेत, मऊ दिसत आहेत ना. आणि हातांनाही तेच होतं, धूळ मातीमुळे एक टॅनिंगची एक लेअर बनून जाते, तर ती लेअर निघून गेलेली आपली. तर हे बघा फ्रेंड्स, माझे पाय आता किती सुंदर झालेले आहेत. नेलपेंट वगैरे लावल्याच्या नंतर तर एकदम छान दिसत आहेत.